चला शेक हँड करायचं आणि मॅचला आपण त्वरित सुरुवात करणार आहोत. चला मॅच आपण त्वरित सुरू करणार आहोत. आमचे मिस्टर चारू जबरदस्त रील स्टार आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आट्यापाट्याचे, त्यांच्या वतीने फार चांगले चांगले रील्स आम्हाला बघायला मिळतात. चला मीटिंग चालू आहे बचत गटाची, पण मॅच सुरू करणं गरजेचं आहे. लवकरात लवकर सामना सुरू करणं गरजेचं राहणार आहे. चला 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 पटापट सामना कव्हर करायचा. यानंतर आपल्याला अजून भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. इन द सेन्स अंडर-17 अँड ओपन. माननीय श्री विनयजी पवार सर, जे भवानी स्पोर्ट्सचे सर्व आहेत, ज्यांच्या वतीने आपल्याला या वुमन्स परिधान करतायत असे ब्युटिफुल टी शर्ट पाहायला मिळत आहेत. अल्प कालावधीमध्ये फार मोठं नाव आणि मोठं ब्रँड ज्यांचं आहे असे आपल्या सर्वांचे लाडके विनयदादा पवार साहेब आणि त्यांचा भवानी स्पोर्ट्स. कमी वेळ होता मात्र कमी वेळामध्ये 400+ टी शर्ट त्यांच्या वतीने, आणि वेगळे वेगळे पॅटर्न्स आहेत. आणि वेगळे वेगळे पॅटर्न्स नव्हे तर पॅटर्न्स देखील दमदार आहेत. कलर कॉम्बिनेशन देखील जबरदस्त पाहायला मिळतोय. त्याबद्दल भवानी स्पोर्ट्स स्पेशली विनयदादा पवार सरांचं मी विशेष आभार व्यक्त करतो. चला सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत, त्यामुळे विनंती असेल मॅच आपण त्वरित सुरू करायचं. जितू सर, चला मॅच सुरू करायची आहे. ओपनिंग पेअर आमच्यापर्यंत नाव पोहोचणं गरजेचं आहे. आपण वन्स अगेन सर्वांचं सहर्ष स्वागत करूया आणि मॅचच्या दिशेला वळणार आहोत, जिथे आपल्याला 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सायली आणि प्राची अशा 2 बॅटर पाहायला मिळतील. मला वाटतं दोन्ही नवीन आहेत का? म्हणजे मागच्या वेळेस ओपनर वेगळे होते. म्हणजे क्रिकेट असा खेळा की पुढच्या वेळेस चेंज केलं जाईल. हां, क्या बात आहे. प्राची आणि सायली पहिल्या बॉलवरती आलेली सिंगल पाहायला मिळते. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 1 या आकड्यावरती. यावेळेस स्ट्रोक तर जबरदस्त, मात्र मिळेल सिंगल. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त, बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4-4-4 येणारा हा जबरदस्त चौकार. मिळेल 6 ऑन द बोर्ड. पहिल्या धावेचा प्रयत्न आणि इथे घडले काय? 2 धावा. पळा 15, 20, 25 पळा, पण मिळतील 2च धावा. पळा पळा. 2 धावा. यावेळेस मिस हिट आणि आउट. बाबू किती खुश झालाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या षटकाच्या अखेरीस 8 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा पाहायला मिळतील. ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की जगाच्या रंगमंचावरती कुठल्याही प्रकारची तालीम न करता प्रत्येक रोल यशस्वीपणे पार पाडणारी आमची स्त्री असते. आणि म्हणून एक कवी फार सुंदर म्हणतो
कि मैं स्त्री हूँ, मैं नारी हूँ, मैं कली हूँ, मैं फुलवारी हूँ, मैं दर्शन हूँ, मैं दर्पण हूँ, मैं नाद हूँ, मैं गर्जन हूँ, मैं बेटी हूँ, मैं माता हूँ, मैं बलिदानों की गाता हूँ, मैं श्रीमद भगवत गीता हूँ, मैं द्रौपदी हूँ, मैं सीता हूँ. अशा आमच्या सर्व महिला ज्या आपल्यासाठी इतकं सारं करतात, चूल आणि मूल पर्यंत मर्यादित न राहता जबरदस्त कार्य ज्यांचं नेहमी राहिलंय. दोन्ही बहिणी वाटत. अच्छा, बॅटिंग करणाऱ्या दोघी बहिणी आहेत, सख्या बहिणी. यांनी एकमेकाला रनआउट केला पाहिजे, मग मजा येईल. यावेळेस नो बॉल आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दोनों बहने इनके बारे में क्या कहने. निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला चौकार. सर्व लहान मुलं आता तुमचे मॅचेस आता सुरू होतील. सो कॅप्टन थांबा, इथं नका करू, मला पिपाणीवाल्यासारखं वाटतं, तुम्ही घेरा घालतात. थांबा जरा. हा ना, मागेच राहतात, काय करणार, पिपाणीवाल्यासारखी पील येते. येस, सिंगल ऍड होईल. फलक देखील पुढे, धावसंख्या 16 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 16 ऑन द बोर्ड. चारही संघांचे फक्त कॅप्टन, फक्त कॅप्टन, हा इकडे यायचंय, फक्त कॅप्टन. आणि कोणी काय बोलू नका, फक्त मी बोलेल. नो बॉल आणि नो बॉल वरती चौकार. दोनों बहने इनके बारे में क्या कहने. काय जबरदस्त बॅटिंग करतायत दोन्ही बॅटर. एकीकडे साक्षी आणि दुसरीकडे सायली. विदाउट निर्मा फुल धुलाई मैदानावरती पाहायला मिळते. सर फक्त बाजूला वा दादा, यांना घेऊन आपण वरती जा. येस, फक्त कॅप्टन, फक्त कॅप्टन येतील, बाकी कोणी येऊ नका. यावेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. साक्षी आणि सायली काय जबरदस्त कामगिरी करतायत. वैयक्तिक 14 वरती पोहोचली आहे. आणि नो बॉल, नो बॉल, नो +1, एकूण 2 धावा. 27. निळा वादळ टीमचे कॅप्टन 28 झालेत आता. निळा वादळ संघाचे कॅप्टन कुठे आहेत. बाबू वरती जा, वरती जा, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जा. आशु सर यांना घेऊन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जा, आमचं विजन थोडंसं ब्लॉक होतोय. हा हा, नो बॉल लिहिलंय. 9 बॉल मध्ये 29 जावा. बाबा रे, जबरदस्त आपल्याला कामगिरी पाहायला मिळते या महिलांची. आलेली ही सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. चतुर, चालाक आणि चंचल या दोन्ही बहिणी आहेत. जिथे सिंगल होती पटक दिशी 2 धावा घेतल्या. दुसऱ्या षटकातील 2 बॉलचा काही शिल्लक आहे. आमच्या महिला पुन्हा एकदा तयार आहेत. थांबा थांबा जरा थांबा, आदमली. चला पुन्हा एकदा सुरू करायची आहे मॅच. वैयक्तिक 16 वरती खेळतीये साक्षी. कमालीची कामगिरी. नो +1, नो +1 आणि 33 जावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. आणि इथे नो बॉल. हेच प्रेशर आहे इथे, जसं टाकायचे तसं होतच नाही. कधी घसरून बॉल येतो, कधी बिमर पडतोय. बॅट खाली जायची तिथं येतच नाहीये बॉल. हरकत नाहीये, प्रॅक्टिस कधीच नसते.
पण खास 2 क्षण विरंगुळ्याचे म्हणून हे सर्व महिला भगिनी आपल्या खेळत आहेत. पस्तीस धावा धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस 35 धावा आणि टाळ्या आपोआप वाजल्या जात आहेत साक्षी आणि सायली यांच्यासाठी. दोनों बहने इनके बारे में क्या कहने. दोघींच्या वतीने काय कमालीची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस नो बॉल 36 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे डॉट. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 36 धावा. पहिली मॅच निळा वादळ आणि त्रिमूर्ती 11. फक्त कॅप्टन आहे तिला. निळा वादळ आणि त्रिमूर्ती 11 फक्त कॅप्टन निहा. हा विकेट. रन पण आणि बॉल पण काउंट. आणि पुन्हा एकदा नो बॉल आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. मला वाटतंय 41 धावा फलकावरती. आणि इथे विकेटचं पतन. अजून 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॅटिंग भेटते तर घ्या. आम्ही याच वरती असतो. कधी आउट होतोय कधी आम्ही आतमध्ये जातोय. दीपेशजी फुलोडे साहेबांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते आपण निळा वादळ आणि त्रिमूर्ती 11 संघाचा टॉस करणार आहोत. आणि दुसरी मॅच असेल ओमसाई 11 वर्सेस डेअर डेव्हिल्स. आपण देखील कुठे जायचं नाहीये. सर्व संघ सकाळपासून हे सर्व खेळाडूंनी म्हटलं होतं नो बॉल. येस 3 ओव्हरची मॅच होती 6 ओव्हरची झाली आहे. आणि इथे बॅटर आउट. बॅटरचा खेळीचा अंत डीजे. आणि आपण पाहू शकतो आदरणीय संतोषजी राजपूत सरांची सुकन्या त्यांची लकी प्रिन्सेस इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते वैष्णवी. आणि वैष्णवी जी लकी प्रिन्सेस आहे संतोषजी राजपूत सरांची त्यांच्या वतीने वैष्णवीसाठी शुभेच्छा आल्यात. त्रिमूर्ती टीमने टॉस जिंकून फिल्डिंगची घेतली आहे. येस 3 ओव्हरची मॅच असेल याची नोंद करून घ्यायची आहे. धावसंख्या फलकावरती 47 धावेंचा उच्चांक पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल असेल. यावेळी सिंगल ऍड होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 48 49 धावेंचं लक्ष. डीजे. विशेष सहकार्य केले असं संपूर्ण विघ्नहर्ता बिस्वी स्पेशली आकाशदादा कासार यांच्या वतीने आम्हाला भरपूर सारी मेहनत या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करणार आहोत. तसेच माननीय श्री सागरदादा शिंदे यांच्या वतीने देखील आम्हाला भरपूर सारी मेहनत या स्पर्धेसाठी पाहायला मिळाली. दादांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत. चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर मी दिलगीर व्यक्त करतो कारण मला सर्वांचं नाव माहिती नाही आहेत. पण ज्यांना ज्यांना मी प्रचलित आहे ज्यांना ज्यांना मी ओळखतो अशा सर्वांना तसेच आरोही मोबाईलचे सर्व माननीय श्री हर्षदादा काकड साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. मला वाटतंय
हर्षददादा शिवाजी काकड यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. थांबा थांबा, 2 कान आहेत, 4 जण बोलू नका ना. हा, विकासजी सदगीर साहेब, भाजीपाला गाव व्यापारी, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. कान 2 बोलतात 4, आता ऐकू कुठून. बॅटरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. हरकत नाही आहे. पहिली इनिंग थोडीशी खराब राहिली, मात्र हरिवंश राय बच्चन यांची कविता है कि असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई ये देखो परखो और फिर सुधार करो. जब तक लक्ष्य न मिले नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. यूं ही किसी की जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लहरों से डरकर नौकाएं कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. बॅटरच्या खेळीचा अंत. डीजे याच दरम्यान MSCB अर्थातच महावितरणातील अधिकारी माननीय श्री पंकजी सूर्यराव सरांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. दोघी बहिणींनी मिळून समोरच्या टीमला मी म्हणेल विदाउट निर्मा धुवून काढलंय. बहिणींनीच कॅच सोडली. आता भांडा 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 भांडाना मजा येईल, भांडल्याशिवाय काय मजा आहे. यावेळेस विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद. नाचो डीजे. मला वाटते आता साक्षी मॅडम घरी जातील आणि पप्पांना म्हणतील की मला आता क्रिकेट खेळायचं आहे, कारण काय क्रिकेट खेळलंय. मी विशेष उल्लेख गार्गी यांचा देखील करेल. गार्गीने ज्या प्रकारची फिल्डिंग केली आहे, एफर्ट लाजवाब तिचं होतं. त्यानंतर ही साक्षी मॅडम आहेत, त्यांचा देखील मी विशेष उल्लेख करेल, ज्यांनी इम्प्रेस केलं. सर्व चांगले आहेत, नो डाऊट, पण त्यातल्या त्यात जे निदर्शनात आले त्यांचं मी नाव घेतलं. येस, ओव्हरची समाप्ती झाली आहे. धावसंख्या फलकावरती 3 पाहायला मिळेल फक्त आणि फक्त. 3 रन 2 विकेट. येस, 3 रन 2 विकेट. आता पुढच्या मॅचेस इतक्या गोंगाटवाल्या होणार आहेत ना छोट्या पोरांच्या. अचानक 11 वर्सेस भयानक 11. एकीकडे किचकिच 11 आणि दुसरीकडे कटकट 11. लय बडबड ना. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल डॉट. 3 आकड्यावरती धावफलक पाहायला मिळेल. आशु सरांना मी कुठे शोधतोय, जरा वरती आहेत बहुतेक. काही काम नाही आहे. नाही, काही काम नाही आहे आशु सर, तुम्हाला बघितलं खुश राहतो मी. येस, आशु सरांना मी यासाठी. येस, नो बॉल. की छोटी पोरं आहेत ना, 1-1 मिनिटाला यायची. आता आमची मॅच कधी आहे, मॅच कधी आहे, मॅच कधी आहे. त्यांची मॅच आधी लावली असती ना, माझा बामचा खर्च वाचला असता. डोकं दुखायला लागला आता. यावेळेस मैदानावरती सिंगल पाहायला मिळतीये. एका धावेच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 6 धावा फलकावरती. मुलांनो, जोकचं पार्ट आहे. छोटी मुलं ही देवाघरची फुलं असतात आणि छोट्या मुलांच्या वतीने फार चांगलं क्रिकेट आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या ओव्हर मधला. वाईट बॉल. जी हा, 7 धावा फलकावरती. भांडा भांडा, कॅच नाही पकडली. भांडा भांडा. आणि यावेळेस सिंगल आली. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती दुसरं समाप्त होईल. धावसंख्या 8 पाहायला मिळेल. आणि आता विजयासाठी बहुतेक किती पाहिजेत? 41. 6 बॉल 41. चला लहान मुलं जी देवाघरची फुलं, निळा वादळ आणि त्रिमूर्ती 11. नाही, त्रिमूर्ती आणि निळा वादळ ही पहिली मॅच असेल. येस,
आणि डेअर डेव्हिल्स उमसाई आपण रेडी राहायचं मॅचसाठी. ओके. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोरत यासी अंकुशाचा मार जयांगी मोठेपणता या यातना कठीण तुका बने बरवे जाणं होऊ लहान होईन लहान. अभंगामध्ये म्हणून ठेवलंय छोट्या मुलांसाठी की छोटी मुलं देवाघरची फुलं असतात, पण आत्ताची छोटी मुलं ही अगदी डेंजर आहेत. आलेली सिंगल अकरा धावा फलकावरती असतील. बाहुबली गणेश दादा इन ऍक्शन मध्ये बघायला मिळतील. कशा प्रकारची त्यांची कामगिरी असेल ते पाहणं देखील इंटरेस्टिंग. आताच त्यांनी वॅक्सिन घेतली, त्यांचा बूस्टर डोस चालू आहे, तर मॅच मध्ये मजा येईल. सकाळी टर्फला खेळून आलेत, मला वाटते गोदरेज हिलला खेळून आलेत. आणि विघ्न अर्धा सीसीचे वन साइड हिरो आमचे गणेश दादा. नको, त्यांची बायसेप बघ, त्यांची शरीर यष्टी बघा, मी बघा कितीच आहे. दादा तू बेस्ट आहे का? हा असू द्या, चालू द्या ना सर. येस आमचं लक्ष आम्ही बघत होतो, तुमचं लक्ष आहे का? आमचं लक्ष आहे, आम्ही बघत होतो, तुमचं लक्ष आहे का? आहे पंचांचं लक्ष आहे. आशू सर आमचं लक्ष होतं, पंचांचं पण लक्ष आहे. शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू जिंकण्यासाठी 29 धावा. काय वाटते कोण जिंकेल? यावेळेस सामना झाला फिनिश. सामना जिंकलेला आपल्याला पाहायला मिळेल साई शक्ती या संघाने आणि मॅन ऑफ प्लेअर ऑफ द मॅच विदाउट एनी डाऊट साक्षी असतील. शेक हँड करायचे, लाईन अप करायचे, त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा आहे. चला शेक हँड करा, लाईन अप करा.